पगार आला की एक मस्त विचार येतो मनात की चला या महिन्यात तरी सगळं अगदी व्यवस्थित मॅनेज होईल. हो, पण तो विचार फक्त पहिल्या आठवड्यापुरताच टिकतो. अगदी. कारण पहिल्याच आठवड्यात ते Amazon, Zomato सारखे ॲप जागे होतात आणि मग महिन्याच्या 10 तारखेला प्रश्न पडतो, अरे पैसे गेले कुठे? आणि गंमत म्हणजे आपण याला नशीब म्हणतो, की माझं नशीबच फुटकं आहे. पण खरं तर हे नशीब नाही, आपलं चुकीचं गणित आहे. बरोबर. म्हणूनच आज आपण एका जुन्या पण मला वाटतं आजही तितक्याच महत्वाच्या म्हणीवर बोलणार आहोत, जी आपण लहानपणी ऐकतो पण मोठेपणी सोयीस्करपणे विसरतो. कोणती म्हण? अंथरूण पाहून पाय पसरणे. वाह! म्हणजे याचा सरळ अर्थ जर खूप सोपा आहे, की तुमची कमाई, तुमची क्षमता, तुमचं अंथरूण ते बघूनच खर्च करा. पण कसं आहे ना, अंथरूण लहान असेल आणि पाय जास्त पसरले तर काय होतं? थंडी वाजते. अगदी. आणि खऱ्या आयुष्यात ही थंडी म्हणजे काय? तर आर्थिक अडचणी, तो ताण, ते अवलंबित्व. आणि आजच्या काळात तर गरज आणि हौस यातली रेषाच ती पूर्णपणे पुसट झाली आहे. बरोबर. म्हणजे चांगला चालणारा मोबाईल बदलून नवीन घेणं फक्त कारण त्याचा कॅमेरा जास्त चांगला आहे. ही गरज आहे की हौस? ही निव्वळ हौस आहे. किंवा समाजात स्टेटस असण्यासाठी बाईक असूनही गाडी घेणं, लोक काय म्हणतील या भीतीनं मोठं लग्न करणं. आणि मग सुरू होतं ते EMIचं चक्र. पहिल्या महिन्यात खूप मजा येते, पण तिसऱ्या महिन्यात तीच गोष्ट डोकेदुखी वाटायला लागते. आणि मग आपण शेवटी म्हणतो नशीब खराब आहे. तेच तर. नशीब खराब नाही, आपलं अंथरूण लहान आहे आणि आपण ते स्वीकारायला तयार नाही. यात मला एक गंमत आठवते. म्हणजे माझं निरीक्षण आहे की ज्याच्याकडे खरंच खूप काही आहे तो फारसं दाखवत नाही. अगदी. तो शांत असतो. हो. पण ज्याच्याकडे कमी आहे तोच जास्त दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं का होत असेल? कारण त्याला दिसण्यापेक्षा टिकणं जास्त महत्वाचं आहे हे कळलेलं असतं. त्याला माहीत असतं की खरी श्रीमंती महागडे कपडे किंवा गाड्या घेण्यात नाहीये. मग खरी श्रीमंती कशात आहे? खरी श्रीमंती आहे महिन्याच्या शेवटी डोक्याला शांतता असण्यात. वा. गरज नसताना स्वतःला थांब म्हणता येणं, ही खरी श्रीमंती आहे. जो माणूस आतून समाधानी असतो त्याला बाहेर काही दाखवायची गरजच पडत नाही. खरंय. म्हणजे जे लोक अंथरूण न पाहता पाय पसरतात ते वेगात नक्कीच पळतात, पण त्यांचा प्रवास जास्त काळ टिकत नाही. बरोबर. वेग असतो पण दिशा नसते. आणि यातून मिळणारा सगळ्यात महत्वाचा संदेश हाच आहे की जो माणूस अंथरूण पाहून पाय पसरायला शिकतो तो कदाचित हळू चालेल, पण तो आयुष्यात कधीही कोणावर अवलंबून राहत नाही. तो स्वावलंबी असतो. तर मग जाता जाता एक विचार, पुढच्या वेळी कोणतीही मोठी गोष्ट विकत घेण्याआधी ती गरज आहे की केवळ हौस, हा एक प्रश्न जर स्वतःला विचारला तर खूप फरक पडू शकतो. हो तर किती निर्णय बदलू शकतील, नाही का?